येणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना महिला आघाडी सज्ज असून ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिलांना याबाबतचं मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान केलंय। शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीचं काम जोमानं सुरू आहे। शिवसेना येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणार हे निश्चित असून शिवसेना महिला आघाडी कशा पद्धतीनं काम करणार आहे याचा आराखडा तयार करण्यासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, जिल्हा संघटक लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, गणेश वानकर यांची उपस्थिती होती। प्रारंभी जोहरा बेगम रंगरेज यांचा शिवसेनेत प्रवेश झाला। मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं। शिवसेना महिला आघाडीनं कशा पद्धतीनं काम करावं याचं मार्गदर्शन शिवाजी सावंत यांनी केलं। एवढ्या माणसाचं काम करत असताना आपल्याला निश्चितपणे आता येणाऱ्या काळामध्ये महिला आघाडी वाढवायची आहे। आपली महिला आघाडी आक्रमक आहे, आपली महिला आघाडी जनतेची कामं करते। रात्रंदिवस आपण शिवसेना संघटना बरोबर महिला आघाडी असू दे, इतर ज्या प्रकारच्या घटक संघटना असतात त्या सुद्धा बांधायचं काम करायचं आहे। आणि हे करताना आपल्याला चांगल्या आपल्या मार्गदर्शिका अस्मिताताई गायकवाडांबद्दल सुद्धा मला नेहमी मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। अतिशय धाडसी महिला म्हणून बघतो मी त्यांना। माझ्या 26 आंदोलनामध्ये माझ्या 14 आंदोलनाचे पोलीस केसेस गायकवाड ताईंवरती सुद्धा आहेत। कॉर्नर बैठकीच्या नावाखाली त्या वादाची एकत्र सगळे महिला आघाडी तिथं तुम्ही तुमचा विचार झाला पाहिजे आणि तिथे शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आचारसंहिता लागली आता आपल्याला काम करता येणार नाही ही गोष्ट नाही। आपण आपल्या पद्धतीने काम करणार आहोत, पक्षाचंच काम करतोय, पक्ष शिवसेनेचा आहे आणि आपल्याला उमेदवार कोणाची आदेश नंतर कुणाला काय करायचं तोपर्यंत तुम्हाला ही कॉर्नर बैठक घेऊन। जिल्हा संघटिका अस्मिताताई गायकवाड यांनी कशा पद्धतीनं महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून शिवसेना प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल यासाठी मेहनत घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं। संपर्क प्रमुख आदरणीय तानाजी सावंत साहेब आणि आपल्या संपर्क नेत्या संजनाताई गाडी या दोघांनी पण खूप जबाबदारीने म्हणजे ही जबाबदारी टाकत असताना सावंत साहेबांनी खूप विश्वास टाकला होता माझ्यावर आणि मी तुमच्यावर टाकलेला आहे सगळ्यांवर। त्यामुळं सावंत साहेबांच्या आणि गाडीताईंच्या प्लस सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहू असं काम येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना करून दाखवायचं आहे। आणि खरोखरच म्हणजे मला अभिमान वाटतो की आपले सगळेच नेते खूप अभ्यासू आहेत आणि ते असं हवेत येऊन किंवा सहज बोलून कुणाला पद देत नाही, तर आपल्याला प्रत्येकीला म्हणजे तुमचं ताळून सुलाखून निघावं लागणार आहे, प्रत्येकीला कामच करून दाखवावं लागणार आहे, तरच ते पद तुमचे कायम टिकणार आहे। त्यामुळे हेही सांगते की आज पद दिलं तर तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि त्या जबाबदारीनेच तुम्ही काम करा। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना घराघरात पोहोचवण्याचं काम आणि प्रत्येकाच्या मनामनात पोहोचवण्याचं काम शिवसेना महिला आघाडीला करायचंय आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते। परत एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांची मी मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद देते त्यांना की ते नेहमीच येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या ऋणात राहून मी माझं प्रास्ताविक थांबवते। या प्रसंगी अलका अवताडे, अनिता मिसाळ, शांताबाई जाधव, सावित्रा स्वामी, स्वाती रुपनर, कविता महेश्वर, रुपाली बंडगर, मल्लम्मा भंडारे, वसतम्मा संदोळकर, रुक्मिणी भंडारे, रूपा अलझेंडे, शशिकला हरे, भारती मुनोळी, प्रिया बसवंती, अफरोज दर्जी, जोहरा रंगरेज यांची उपस्थिती होती।